इथे तुम्ही येऊ शकता, इथे राहू शकता, इथे खाऊ शकता आणि जुन्नरसुद्धा एक्सप्लोअर करू शकता. ज्यांनी ज्यांनी खाल्ली त्यांनी नावच काढलेलं आहे कोथिंबीर वडीचं. आणि त्याची टेस्ट पण एकदम मस्त आणि छान असते. तर काय त्याचं राज आहे या तुमच्या पाण्याच्या विड्याचं? Amazing place, food, wow, location, wow. शहरातून आलात 2 दिवसासाठी का होईना, तुम्ही गाव अनुभवलं, गावातली मजा घेतली. नाही. वेळ कुणासाठी कधीच थांबत नाही, गेलेली परत येत नाही. पण मग जरा जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा तर तो कसा? एखादं टाईम मशीन लागेल नाही का? किंवा मग बाजिंदाची एक टूर, तुमच्या विस्मरणात गेलेलं गाव असेल, किंवा तुम्ही तुमच्या मुलांनी कधीच न अनुभवलेलं गाव असेल. अनुभवायचं आहे का? मग वेलकम टू बाजिंद. हां, हे बरं झालं. भारतीय बैठकसुद्धा आहे. व्हेज नॉन व्हेज किचन वेगळं केलं हे फार आवडलं. आणि इथं पहा जरा, पाटा, वरवंटा, सूप, जातं, पितळी भांडी, चूल, उखळ, मुसळ, देवघर नाही देव्हारा. आपणच काय अहो, नवी पिढी ही जेनझी, अल्फा ही सुद्धा कौतुकाने पाहते. नुसतं जेवणासाठी नाही, तर आपल्या जीवलगांबरोबर आनंद सोहळ्यासाठी सुद्धा इथं स्पेस आहे बरं का. वाढदिवस, कॉन्फरन्स, मीटिंग्स काही ना काही सुरूच असतं. अरे हो, गेट टुगेदरवाले नाव लक्षात असू द्या, बाजिंद. इथं आल्यावर लोक म्हणतात इथलं नुसतं जेवणच नाही तर जीवनसुद्धा भारी वाटतंय. तुम्ही यापूर्वी इथं आला असाल तर तुमचाही अनुभव सांगा. आणि हो, अजून आला नसाल तर नक्की या. तर नमस्ते सर, तुम्ही नेहमी माझ्याकडे येता आणि आज आपल्याला योग आला आहे की सगळ्या गोष्टी आपल्याला बसून समजून घ्यायच्या. माझ्या ग्राहकांपर्यंत, तुमच्या प्रेक्षकांपर्यंत सगळ्या गोष्टी यातूनच पोहोचतीलच अशी मी अपेक्षा करतो. त्याबद्दल तुम्ही संधी दिलीत ही तर माझ्यासाठी मोठीच गोष्ट आहे. तुम्ही जसं विचारलंत की बाजिंद म्हणजे काय, तर बाजिंद ही एक पदवी आहे महाराजांच्या काळामध्ये बहिर्जी नाईकांना दिलेली. जशी की म्हणजे धैर्य, पराक्रम अशा 6 गुणसंपन्न जी व्यक्ती असते त्या काळात त्यांना बाजिंद म्हटलं जायचं. ही बाजिंद व्यक्ती जी असायची ती स्वतःबरोबरच आपल्याबरोबरच्या लोकांचा विकास कसा होऊ शकतो या गोष्टीकडं त्या व्यक्तीचं दृष्टिकोन असायचा. अशा अर्थातून मी हे बाजिंद नाव या कृषी पर्यटन केंद्राला आपल्या दिलं आहे. खूपच मस्त आहे. म्हणजे बाजिंद ह्या शब्दाचा अर्थ खरंच आतापर्यंत खरंच माहिती नव्हता, पण षडगुण संपन्न व्यक्तीला त्यावेळेस बाजिंद म्हटलं जायचं. बरोबर. अशा पद्धतीने मला दुसरं असं विचारायचं आहे की बाजिंद बेद गावचा ही जी संकल्पना आहे ही जन्माला कशी आली, याची कशी सुरुवात झाली, कसं सुचलं की असं काहीतरी आपण वेगळं करावं आणि इतकं छान हे सगळं उभं राहिलं, तर याच्या संकल्पनेपासून थोडंसं सांगा आम्हाला. तर संकल्पना अशी होती की बाजिंद नावाचं कृषी पर्यटन सुरू करायचं असं काही मनामध्ये नव्हतं. पण झालं असं की मी हॉटेल मॅनेजमेंट केलं. हॉटेल मॅनेजमेंट करताना माझ्या रिसर्चचा टॉपिक हा कृषी पर्यटन होता. आणि त्याच काळामध्ये आपला जुन्नर तालुका हा पर्यटनदृष्ट्या खूप पुढे येत होता. त्या महाराष्ट्रातला प्रथम पर्यटन तालुका त्यांनी तो घोषित केला. त्यामुळे ह्या गोष्टी माझ्याशी निगडीत होत गेल्या की मी हॉटेल मॅनेजमेंट करून आपल्या तालुक्याबद्दल इतर लोकांना कसं सांगू शकतो वगैरे या गोष्टींमध्ये माझा थोडा रस होता. त्या दृष्टिकोनातून मी कृषी पर्यटनावरती अभ्यास केला. पण मी सुरू करेल असा काही विचार नव्हता त्यावेळेला. आणि त्यानंतर मग मास्टर्स केलं. मास्टर्सनंतर मग मी काही हॉटेल्समध्ये काम केलं. त्यानंतर मी एका सिनेपोलिस नावाची एक थिएटर चेन आहे, थिएटर चेनमध्ये मी मॅनेजर पोस्टवरती होतो. आणि जेव्हा लॉकडाऊन झालं, ते लॉकडाऊन झाल्यानंतर सगळ्यात पहिलं बंद झाली ती थिएटर्स बंद झाली. आणि त्यामुळं मला घरी येण्यासाठी सगळ्यांच्या अगोदर वेळ मिळाला की मी घरी जास्त वेळ त्या काळात राहू शकलो. आणि तेव्हा मग माझे आईबाबा असतील, भाऊ यांच्यासोबत मी शेती बघितली. शेतीमध्ये काय काय आपल्याकडं पिकतं, इथलं वातावरण कसं आहे हे जवळून बघता आलं. म्हणजे अगोदर लहानपणाचा मोठा तर इकडं झालोच, पण शहरामध्ये गेल्यानंतर शनिवार रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी वगैरे असं येणं व्हायचं. पण ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मला इथं थांबण्याचा भरपूर योग आला. आणि तेच आपण आपल्या मित्रांना किंवा मग अजून नवीन लोकांना ज्यांना ह्या गोष्टी अनुभवता येत नाहीत त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवता येईल
तर त्या गोष्टीतून बाजिंद बेदगावचं या कृषी पर्यटन केंद्राची संकल्पना डोक्यामध्ये आली की आपण हे घरच्याच रिसोर्सेसपासून हे कसं करू शकतो. तर तिथून ही संकल्पना आम्ही सगळ्यांनी घरच्यांनी एकमेकांशी चर्चा केल्यानंतर याची सुरुवात झाली. तुमच्या आई पण आता इथे आहेत, तर माझा दुसरा प्रश्न त्यांना आहे खरं तर, की आपल्या मुलाने हॉटेल मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स केलेलं आहे आणि आता तुमची कदाचित अपेक्षा असेल की त्याने तशा पद्धतीने बाहेर जावं किंवा तिथे जॉब करावा, पण जेव्हा त्यांनी तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा की नाही मला इथे काहीतरी असं व्हेंचर सुरू करायचं आहे, तर तुमची काय प्रतिक्रिया होती त्याच्यावर? तो एवढा शिकला, पुण्यात राहिला, मास्टर केलं, विजा मिळवला, अच्छा, ऑस्ट्रेलियाला जायचं, हां 8-10 दिवसच राहिले बर तर लॉकडाऊन झालं. हां त्यामुळं मग सगळे असे नाराज झाले. हां वाटत होतं बाहेर जावं, 2-3 वर्ष करावं त्यांनी आणि नंतर आल्यावर इकडं करायचं हे होतं तयार. पण अपेक्षा अशी होती की शेवटी भांडवल पाहिजे आपल्याला. त्यांनी बाहेर जाऊन शिकून करावं, 2-3 वर्ष अनुभव घ्यावा बाहेरच्या जगाचा आणि नंतर आल्यानंतर मग आपल्या इथं चालू करावं. पण शेवटी लॉकडाऊन झालं, कुणी कुणाला बोलायला, कुणाकडे जायला यायला सगळेच प्रॉब्लेम झाले. आणि मग म्हटलं जाऊ दे आता, मग आपला मुलगा जर बाहेर गेला, तेवढी परिस्थिती एवढी बिकट होती की बाहेरची लोक येऊ शकत नव्हती. निश्चित निश्चित. आणि मग तोच बोलला की राहू दे इथं राहतोय, तर मग आम्हाला पण आनंद वाटला, जाऊ दे आपण तिकडं पाठवलं असतं ना आता लॉकडाऊन झालं असतं तर आपली परिस्थिती किती अवघड झाली असती. बरोबर. मग त्यामुळे आम्ही उलट म्हटलं देवाचे आभाराचे होतंय ते चांगल्यासाठी होतंय. म्हणजे त्या ह्या संकल्पनेचा तुम्ही पॉझिटिव्हलीच विचार केला आणि त्याला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली की जाऊ दे तुला जे वाटतं ते तुझ्या पद्धतीने तू कर. अच्छा, पण म्हणजे असा विश्वास होता की हे आता नवीनच संकल्पना होती, तर असा विश्वास होता की ही संकल्पना कशी यशस्वी होते, काय कसं? तसं म्हणजे बाकीचा काही अभ्यास पण नव्हता मला, कृषी पर्यटन वगैरे हा विषय पण माहित नव्हता, त्यांनी काय केलंय ते पण माहित नव्हतं. फक्त पुण्याला आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय आणि आपला मुलगा बाहेर जाणार एवढीच अपेक्षा होती. पण मग आता त्याच्या संकल्पनेतून तो करतोय तर चांगलंच होईल अशी अपेक्षा धरून आम्ही सगळ्यांनी त्याला साथ द्यायला सुरुवात केली. अच्छा अच्छा. म्हणजे मग घरच्यांचा फुल सपोर्ट होता, सुरुवातीपासूनच सपोर्ट होता. तर मला हे विचारायचं की आता हे एवढं मोठं युनिट तुम्ही चालवताय, तर इथे किती लोक असतात? तुम्ही घरातले तर सगळे आहातच इथे, पण अजून किती लोक असतात? कसं याचं मॅनेजमेंट कसं असतं? तर आपण याच्यामध्ये आम्ही दोघे भाऊ, माझा मोठा भाऊ अक्षय, मी, माझे आई बाबा आणि माझी मिसेस निकिता आणि वहिनी अमृता, हे सगळे आम्ही 100% इथेच वेळ देतो. त्याच्यामध्ये आई आणि बाबा दोघेही नोकरी करतात, त्यामुळे ते दिवसभरासाठी इकडे नसतात. पण त्यातल्या त्यात ते फायनान्शियली, इमोशनली आणि मॉरली जेवढा पण सपोर्ट करता येईल ते पूर्णपणे आमच्या पाठीशी उभे असतात. आणि त्यात आम्ही किचनमध्ये आम्ही घरचेच सगळे काम करतो. त्याच्यामध्ये आमचं जे जेवण आहे त्याच्यामध्ये आम्ही असा प्रयत्न करतोय की आम्ही स्वयंपूर्ण कसं होऊ शकतो. अजूनपर्यंत नाही झालोय, पण आम्ही प्रयत्न करतोय की आपण आपल्याच शेतात पिकलेलं सगळं अन्न आपल्याच घराला, आपल्या येणाऱ्या पाहुण्यांना कसं देऊ शकतो. तर त्याच्यामध्ये आपण एक कन्सेप्ट सुरू केली की फार्म टू टेबल. फार्म टू टेबलमध्ये काय आहे की आपल्याकडे जे पर्यटक पाहुणे जे येतात त्यांच्याकडनं शेतीमध्ये ज्या काही गोष्टी पिकल्यात त्याच आपण किचनमध्ये शिजवून त्याच ताटामध्ये कशा वाढल्या जातील ह्या गोष्टींचा पूर्ण विचार करून आपण फार्म टू टेबल ही कन्सेप्ट चालू केली आणि त्यातूनच आपलं किचन परिपूर्ण झालं. ह्याच्यामध्ये मग माझा मोठा भाऊ अक्षय तो शेतीची पूर्ण जबाबदारी घेतो की ती ऑर्गॅनिकली कशी केली जाईल. त्याच्यामध्ये मग आपल्याकडं घरगुती 3 गावठी गायी आहेत. त्या गावठी गायींचं शेण, गोमूत्र आणि ऑर्गॅनिकली बनवलेली स्लरी वगैरे ह्या गोष्टी वापरून आपण शेतामध्ये पूर्ण केमिकल फ्री ऑर्गॅनिक, आपण तसं सर्टिफिकेशन वगैरे नाही घेतलं, पण आपल्याच पद्धतीने आपण नैसर्गिक शेती कशी करू शकतो हे आपण आपलं बघतो. आणि तेच जेवण आपण किचनमध्ये आल्यानंतर माझी मिसेस निकिता असेल किंवा वहिनी अमृता असतील, या किचनची जबाबदारी सांभाळतात. आणि बाकी मग मार्केटिंग असेल आणि आलेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य असेल, ह्या गोष्टी मी बघतो. अशी आम्ही कामं वाटून घेतली आहेत. प्रणव दादांचे बंधू अक्षय दादाही आज आपल्याबरोबर आहेत आणि ते आज आपल्याला त्यांच्या हे जे बाजिंद हॉटेलच्या जेवणाबद्दल आपल्याला काही माहिती देणार आहेत. नमस्कार, मी अक्षय लक्ष्मण मंडलिक. बाजिंदचं इथं शेतीचं आणि मॅनेजमेंटचं काम पाहत असतो.
बाजींला आल्यावर तुम्हाला जेवणाबद्दल जर म्हणाल तर व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं आणि दोन्ही घरगुती आणि पंजाबी अशा दोन्ही प्रकारचं खायला मिळतं. त्यामध्ये व्हेजमध्ये मासवडी स्पेशल आपण बनवतो, शेंगुळे, पुरणपोळी हे आपण ठराविक सणांना तर बनवतोच, पण इतर वेळेला सुद्धा तुम्ही जर फोन करून सांगितलं आम्हाला की आम्ही येतोय तुमच्याकडे, आम्हाला एक खायचं आहे, तर त्यावेळेला सुद्धा आपण हे बनवून देत असतो. आणि नॉनव्हेजमध्ये चिकन रान, मटन रान किंवा गावरान चिकन, मटन थाळीमध्ये पण असतं आपल्याकडे आणि हंडीमध्ये पण देतो. आणि त्याचबरोबर बऱ्यापैकी आपल्याकडं फिश पण अवेलेबल असतात. पण शक्यतो आपण काय करतो, पर्यटक आपल्याकडं शेड्यूल फिक्स असतं, त्यामुळे त्यांचं जेवण आपण त्या पद्धतीने बनवतोच. आणि विशेष म्हणजे आपलं व्हेज आणि नॉनव्हेज हे दोन्ही पण स्वतंत्र किचन आहेत. आणि त्यातली बनवण्याचे मसाल्यांपासून भांडी सर्वच आपण वेगळं ठेवतो. आणि बनवताना पण त्याचा एकमेकाशी काहीच संबंध येत नाही. आणि याच्यामध्ये आम्हाला काळजी काय घ्यायला लागते, तर आमच्या घरामध्ये 3 लोक ही माळकरी आहेत. ते पूर्णपणे शुद्ध शाकाहारी असल्यामुळं आम्हाला त्यांची काळजी स्वतंत्र घेण्याची गरज लागत नाही की ह्या तिघांना आम्हाला जेवण द्यायचंय, तर ते आपल्या किचनमधनं यांना कसं द्यायचं त्याच्याबद्दल ते तिघे पण साशंक नसतात की आम्हाला बाजींला आल्यानंतर काय खायला भेटेल. ते म्हणजे आम्ही घरी वेगळा स्वयंपाक बनवतोच नाही, आम्ही पण इथंच जेवतो. कारण आम्हाला माहिती आहे की इथं काही त्याच्यामध्ये भेसळ होणार नाही आहे आणि आपण करतच नाही, त्यामुळं मग आम्ही पण काही मनात न ठेवता आम्ही पण इथंच जेवत असतो. खास प्रत्येक कुटुंबासाठी काय म्हणू आपण की त्या कुटुंबाचा विचार करून आम्ही बनवतो. एखाद्या कुटुंबामध्ये काही व्यक्ती असतात की आम्हाला फार तिखट नको आहे, आम्हाला फार गोड नको आहे, किंवा आम्हाला ज्वारीचीच भाकरी फक्त हवी आहे, किंवा आम्हाला भात फक्त इंद्रायणीच हवा आहे. तर त्या गोष्टींवरती आम्ही त्या ग्रुपचा विचार करून किंवा अगोदर फोनवर झालेल्या चर्चेवरून आम्ही त्या सगळ्या गोष्टी पाळतो. व्हेजमध्ये आपल्याकडे कोथिंबीर वडी ही म्हणजे आता ज्यांनी खाल्ली त्यांनी नावच काढलेलं आहे कोथिंबीर वडीचं आणि सगळ्यांनाच आवडते ती. आल्यावर पहिल्यांदा स्टार्टर काय सांगायचा तर कोथिंबीर वडी हे ठरलेलं असतं बऱ्याच जणांचं. आणि त्यानंतर आपण खपली गव्हाची खीर बनवतो, लापशी बनवतो. हा खपली गहूसुद्धा आपल्या शेतातच आपण पिकवलेला आहे आणि त्यापासूनच आपण लापशी खीर बनवतो. ती सुद्धा स्वीट म्हणून आपण बाकीचे स्वीट नेहमीच खातो, गुलाबजाम झालं किंवा मग काही खीर, साधी खीर झालं. पण ही आपलीच ही शक्यतो जवळपासच्या भागामध्ये नाही ऐकलेलं. खपली गव्हाची खीर आपल्याकडे असते, स्वीट डिश म्हणून ती असते. नॉनव्हेज मध्ये खरं तर आपल्या घरामध्ये पूर्वी जो ठेचा बनायचा किंवा खरडा बनायचा मिरची आणि लसणाचा, तो आपण फक्त खरडा या डिशसाठी खरंच पाट्यावरती वाटलेला खरडा बनवतो. आणि त्याच्यामधूनच मटन खरडा, चिकन खरडा किंवा गावरान चिकन असेल तर त्याचा खरडा ही स्टार्टर डिश आपण बनवतो. आणि आपला काळा मसाला जो रश्श्यासाठी आहे तो आपली स्पेशालिटी आहे. त्याच्यामध्ये काळा मसाल्याची एक स्पेशालिटी अशी आहे की त्याच्यामधला प्रत्येक मसाला, प्रत्येक वाण किंवा प्रत्येक इन्ग्रेडियंट हे आपल्या स्वतःच्या शेतातला आहे. म्हणजे आपण हळद घरी बनवतो, मिरची पावडर घरी बनवतो, धरा पावडर त्याची घरचीच असते, त्यानंतर कांदे घरचे, खोबरं घरचं. या सगळ्या गोष्टी आपली स्पेशालिटी दाखवून देतात की आमचा काळा मसाला खरंच इतरांपेक्षा कसा वेगळा आहे. आणि त्याचा खरंच त्रास आजपर्यंत मी ऐकलं नाही की बाजींला कोणी नॉनव्हेज खाऊन गेलंय की जेवून गेलंय त्यांना आपल्या जेवणाचा त्रास झालाय. ही आपली स्पेशालिटी. आम्ही जेव्हा किंवा आमचे मित्र जेव्हा येतात त्यावेळेस तुमच्याकडनं पानाचा विडा आम्ही हमखास खातोच आणि त्याची टेस्ट पण एकदम मस्त आणि छान असते. तर काय त्याचं राज आहे या तुमच्या पानाच्या विड्याचं? तुम्ही शक्यतो पाहिला असेल की तुम्ही जेव्हा जेवणानंतर आम्हाला सांगितलं की आम्हाला पान खायचंय किंवा आम्ही त्याची तयारी केली असेल, त्या प्रत्येक वेळी आम्ही आमच्याच बाजींच्या बागेतलं पान तोडून आणलेलं आहे आणि त्या ताज्या पाण्याचं
विडा बनवून तुम्हाला खाऊ घातलेल्या आहेत. तुम्ही ॲग्रो टुरिझम म्हणताय, तर मग आता याच्यामध्ये काय काय सुविधा आहेत? हे जेवणाविषयी ऐकलं आम्ही सगळं, परंतु इथे काय काय कार्यक्रम होतात, काय काय आपण इथे कशासाठी बाजिंदाला भेट द्यावी याच्याविषयी थोडं सांगा. तर ॲग्रो टुरिझम म्हणजे म्हणजे बेसिक गोष्ट काय आहे की शेती करत असताना या शेतीचा अनुभव शहरातल्या व्यक्तींना किंवा शहरातल्या कुटुंबांना द्यायचा, हे म्हणजे ॲग्रो टुरिझम. म्हणजे शेतावरती पर्यटनासाठी आलेले पर्यटक, ही त्याची मूळ संकल्पना आहे की ॲग्री टुरिझम. त्याच्यासोबतच आपण काय करतो की हे 365 दिवस चालवायचं आहे. म्हणजे फक्त शनिवार रविवार पर्यटक येऊन आपलं शेती आणि ह्या सगळ्या गोष्टी होणार नाही आहेत. तर त्यासाठी आपण काय केलं की आपल्या जवळपासचे जे पाहुणे आहेत किंवा जे आपण कस्टमर म्हणू शकतो त्यांना, की जे संध्याकाळच्या वेळी आपल्याकडे जेवणासाठी येतात, त्यांच्यासाठी आपण व्हेज आणि नॉन व्हेज असे दोन्ही प्रकारचे जेवण उपलब्ध करतो की ते वर्षाच्या 365 दिवसामधल्या कधीही आपल्याकडे जेवणासाठी आले 365 दिवसापैकी, तर ते फोन करून आल्यानंतर आपल्याला ते ताजं जेवण त्यांना देता येतं. हे झालं आपलं उपहारगृह म्हणून आपण हे बाजिंद वेदगावचा एक चालवतो, ज्यालाच रेस्टॉरंट म्हणू शकतो आपण. त्यानंतर आपली घरगुती उत्पादनं भरपूर आहेत की आपण आवळ्याचं लोणचं करतो, कैरीचं लोणचं करतो. त्यानंतर आपले जे घरगुती भाजीपाला आहे ते पर्यटक आल्यानंतर त्यांच्यासोबत वानवळा म्हणून घेऊन जाऊ शकतात. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे ज्या बांधावरती लावलेल्या केळी आहेत, त्या केळींचे वेफर्स आपण तळून ते पॅक करून ते विक्रीसाठी ठेवतो. अशा उत्पादनांचे म्हणजे आपल्याच घरगुती उत्पादनांचा आपण विक्री करू शकतो, अशा प्रकारचं एक मॉडेल बनवलं आहे. म्हणजे आपले बाजींचे काही घरगुती उत्पादनं पण आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडं जे पण पर्यटक येतात ते कृषी पर्यटन सोडलं तर आपलं वैभवशाली एवढा मोठा जुन्नर तालुका आहे, तर त्या जुन्नर तालुक्याचं दर्शन आपण घडवायचं काम करतो. त्याच्यासोबत जे गाईड लागतील, त्यांना जी टॅक्सी लागेल किंवा त्यांच्यासोबत एक अजून कोणी वाटाड्या किंवा अजून काही जुन्नर दर्शनसाठी ज्या पण गोष्टी लागतात त्या आपण प्रोव्हाइड करतो. आणि जे आपल्याकडं आता जवळपास 8 देशांमधनं वेगवेगळे पर्यटक येऊन गेले, तर त्यांची राहण्याची व्यवस्था पण आपल्याला करता येते. तर ती खाली शेणाने सारवलेली जमीन, वरती उसाच्या पाचटाचं छप्पर, अशा प्रकारची रूम आहे. पण त्याच्यामध्ये बेड आणि बाकी सॅनिटरी सगळ्या गोष्टी अप टू डेट, त्यामुळे त्या परदेशी पर्यटकांना पण आवडतात. अशा प्रकारचे 4 रूम आपल्याकडे आहेत. एक फार्म हाऊस आहे, त्याच्यामध्ये 12 ते 15 लोक राहू शकतात. त्याच्याही व्यतिरिक्त तुम्हाला वेगळा अनुभव घ्यायचा आहे तर आपल्याकडं कॅम्पर व्हॅन पण आपल्याकडे उपलब्ध होऊ शकते. त्याच्यासोबत टेंट लावून तुम्ही आपल्या शेताच्या कुठेही बांधावरती, कुठे आपल्या सेफ ठिकाणी लावून त्या टेंटमध्येही राहू शकता. अशा सगळ्या निवासाची आणि पर्यटनाची व्यवस्था आपण करतो. तसं तर बाजिंद सुरू झाल्यानंतर आपल्याकडं जे कार्यक्रम सुरू व्हायला लागले ते गेट टुगेदरच्या माध्यमातून आपलं बाजिंद लोकांच्या घराघरापर्यंत किंवा परिवारापर्यंत पोहोचलं. जसं की 10वीची एखादी बॅच आहे, त्या 10वीला समजा एखाद्या 2010 साली किती लोक होते ते सगळे एकत्र बाजिंदला जमा होतात आणि मग त्यांची मजा मस्ती, त्यांचं नाच गाणं, त्याच्यानंतर त्यांचं जेवण आणि परत जातानाच्या त्या जुन्या आठवणी, या सगळ्या गोष्टी त्या गेट टुगेदरमध्ये कव्हर होतात. आणि तेच परत एवढ्या त्या बॅच 2010 समजा ती बॅच असेल, त्यांच्या बॅचमध्ये प्रत्येकजण आपल्या घरी जाऊन या गोष्टी सांगतो की आम्ही बाजिंदला गेलो होतो, ही मजा केली. याच्यातून आपलं बाजिंद घराघरापर्यंत पोहोचलं. त्यामुळे गेट टुगेदर हे आपलं एक सिग्नेचर इव्हेंट म्हणू शकतो की आपल्याकडं गेट टुगेदर जे होणार असेल तर ते बाजिंद इतक्या स्मूथली करू शकतं की ते आत्तापर्यंत 126 गेट टुगेदर आपल्याकडे झाले. आणि त्या गेट टुगेदरमधनं प्रत्येक गेट टुगेदरचा वेगवेगळा अनुभव होता. त्या व्यतिरिक्त बर्थडे असतील, कॉर्पोरेट इव्हेंट असतील किंवा एखाद्या कॉर्पोरेट कंपनीची टीम बिल्डिंग ॲक्टिव्हिटी असतील, ते आपल्याकडे येऊन करतात. आणि बऱ्यापैकी आता ॲनिव्हर्सरी म्हटलं तर फक्त फॅमिलीमधले लोक येतात, केक कापतात, जेवण करतात, इथपर्यंत नाही होत आता. तर आपल्याकडं दुसऱ्यांदा लग्न झालेले असे 4 ते 5 कार्यक्रम झालेत की त्यांच्या ॲनिव्हर्सरी निमित्त त्यांच्या सगळ्या घरच्यांनी त्या कपलचं पुन्हा लग्न लावून दिले. म्हणजे ते हळदीपासून तर ते 7 फेऱ्यांपर्यंत सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याकडे केल्या. ह्या गोष्टी खरंच मजा करण्यासाठी सारख्या असतात की कुटुंबाला आपण वेळ देणं, कुटुंबासाठी ज्या गोष्टी आपल्याला परत अनुभवायच्या त्या आपल्याकडं बाजिंदला येऊन तुम्ही हा सगळा वेळ कुटुंबासोबत घालवू शकता. असे सगळे कार्यक्रम होतात. त्यानंतर
आत्ता आपल्या शेतामध्ये जे हार्वेस्टिंग चालू असतं त्यामध्ये पर्यटक आल्यानंतर त्यांना कसं सहभागी होता येतं, त्याचंच आत्ता जिवंत उदाहरण म्हणजे आत्ता आपला ओला हरभरा महोत्सव चालू आहे. त्या ओल्या हरभरा महोत्सवामध्ये बऱ्याच ठिकाणचे आत्ता पर्यटक येऊन गेले की ज्यांनी आत्ता आपला ओला हरभरा आपल्याच शेताच्या बांधावर बसून आपल्याच शेतामध्ये शेकोटी पेटून तो भाजून खाल्ल्यानंतर त्याची चव कशी बदलते ह्या गोष्टीचा अनुभव घेतला. त्यानंतर आता रंगपंचमी किंवा होळीनिमित्त पर्यटक येत आहेत, ते गावाला होळी कशी साजरी करतात, त्या होळीमध्ये पेटवण्यासाठी लाकडं गोळा करायची, त्यानंतर गोवऱ्या कशा थापायच्या या गोष्टीचा अनुभव घेतात. रंगपंचमीला एकमेकांसोबत रंग खेळतात. त्याच्यानंतर आता पुढे येणारा आपला उन्हाळा आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या घरी पूर्वी आपण आपली आजी किंवा आपली चुलती वगैरे या सगळ्या बायका एकत्र येऊन जे वाळवणाचे पदार्थ बनवायचे, ते वाळवणाचे पदार्थ आता शहरात राहायला गेल्यामुळं कुणी बनवत नाही किंवा तेवढा वेळ भेटत नाही. तेच आपण महोत्सव घेतोय, अंगण महोत्सव. त्या महोत्सवामध्ये आपण हे सगळे पदार्थ आपल्या बाजिंदचे जेवढे पण स्टेक होल्डर्स आहेत ते सगळे एकत्र येऊन हे बनवणार आहे. त्याच्यामध्ये पर्यटकांना सहभागी होता येईल आणि तेच पदार्थ वानवळा म्हणूनही घेऊन जाता येतील. तर ओव्हरऑल आता आपला जुन्नर तालुका आणि आपलं हे बाजिंद एक असं म्हणता येईल की एक स्ट्रॉंग टुरिझम मॅग्नेटच होतं आहे की काय, की बरेचसे पर्यटक तुम्ही म्हणताय की परदेशातून सुद्धा आता लोक इथे येत आहेत, इथं भेट देत आहेत, त्यांना इथे आनंद होतो आहे. मला हे विचारायचं आहे की आपल्या सगळ्याच ठळक न्यूजच्या प्रेक्षकांसाठी की इथे यायचं झालं तर नेमकं इथलं लोकेशन काय आहे, कुठून आपण येऊ शकतो याच्याविषयी थोडक्यात. सगळ्यात पहिलं तर आपलं बाजिंद नाव म्हणजे बाजिंदची एक वेबसाईट आहे www.bajind.com. त्याच्यावरती तुम्ही सगळी माहिती मिळाल्यानंतर तिथं लोकेशन आपल्याला मिळू शकतं. त्याच्या व्यतिरिक्त आपण गुगलवरती गेलात बाजिंद बेदगावचा किंवा बाजिंद कृषी पर्यटन असं सर्च केल्यानंतर आपलंच नाव पहिलं येतं आणि त्याच्यातून तुम्ही डायरेक्शन टाकून गुगल मॅपनुसार येऊ शकता. त्याच्या व्यतिरिक्त पुण्यापासून जवळपास 80 किलोमीटरवरती नाशिकला जाताना आपलं बाजिंद आहे. त्यानंतर कल्याणवरून नगरकडे जाताना त्या रस्त्याला आपलं जवळपास 110 किलोमीटरवरती कल्याणवरून आळेफाट्यापर्यंत असं ते बाजिंद मध्यवर्ती ठिकाणावरती येतं. म्हणजे पुणे नाशिक हायवेच्या मध्यवर्ती ठिकाणावरती आणि नगर कल्याण हायवेच्या मध्यवर्ती ठिकाणावरती आळेफाटापासून जवळपास 7 किलोमीटरवरती आपलं बाजिंद आहे. ते दोन्ही हायवेपासून आपल्याला जवळपास 3 किलोमीटर आतमध्ये बाजिंदच्या बाजूला निघालात तर 3 किलोमीटरवरती आहे. जर तुम्ही जुन्नर तालुक्यात फिरायला येत आहे तर बाजिंद असं एक कृषी पर्यटन केंद्र आहे जे तुमचं इन्फॉर्मेशन सेंटर बनू शकतं. ज्याच्यामध्ये तुम्हाला आत्तापर्यंत माहीत असेल की जुन्नर तालुका फक्त शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ किंवा अष्टविनायकापैकी 2 गणपती याच्या व्यतिरिक्त पण भरपूर साऱ्या गोष्टी आहेत किंवा त्या बाजिंदच्या मार्फत तुम्हाला पाहता येऊ शकतात. हाटकेश्वराच्या पुलापासून तर नाणेघाटापर्यंत सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करू शकता तुम्ही. जे शिवनेरीपासून आपण 30 किलोमीटर अंतरावरती आहे. शिवनेरीसाठी गाईड असेल किंवा शिवनेरीला जाण्यासाठी काही व्हेकल हवं आहे तर ते बाजिंदाच्या मार्फत तुम्हाला भेटू शकतात. आणि अशीच जर पूर्ण जुन्नर दर्शनची किंवा तुमच्या डेस्टिनेशननुसार तुम्ही किती वेळ देताय जुन्नर तालुक्यासाठी त्यानुसार आपण आयटिनरी बनवू शकतो. त्या आयटिनरीच्या माध्यमातून तुम्हाला जुन्नर पाहता येतं. जुन्नरमध्ये भरपूर अशी ठिकाणं आहेत की ती पावसाळ्यामध्ये इतकी बदलून जातात की इतकी नयनरम्य होऊन जातात की ते तुम्ही पावसाळ्याच्या व्यतिरिक्त कधी आलात तर त्याच्यासाठी वेगवेगळी डेस्टिनेशन आहेत. त्यानंतर तुम्ही वेगळ्या ज्या ऋतूमध्ये तुम्ही जुन्नरला याल त्या ऋतूसाठी इथे आपण वेगवेगळे आयटिनरी प्लॅन करतो. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने तसंच विघ्नेश्वराच्या गिरिजात्मक गणपतीच्या आशीर्वादाने पावन झालेला असा हा जुन्नर तालुका. या जुन्नर तालुक्यामध्ये जर तुम्हाला पर्यटनासाठी विश्वसनीय खात्रीशीर असं एक नाव हवं असेल तर ते म्हणजे बाजिंद बेदगावचा. इथे तुम्ही येऊ शकता, इथे राहू शकता, इथे खाऊ शकता आणि जुन्नरसुद्धा एक्सप्लोअर करू शकता. काही कारणाने आपल्या घरापासून आपल्या गावापासून दूर गेलेल्या लोकांना जर पुन्हा आपल्या मातीशी कनेक्ट करायचं असेल, गावाशी कनेक्ट करायचं असेल तर निश्चितपणे बाजिंद बेदगावचा हा एक सुंदर आणि विश्वासार्ह खात्रीशीर असं एक डेस्टिनेशन. ही गोष्ट आहे एका माणसाची. हा माणूस आपल्या प्रत्येकामध्ये पूर्वी
निसर्गाच्या जवळ राहणारा हा माणूस सुख समाधान शोधण्यासाठी शहरात आला. शहरातला पैसा, तिथली प्रगती, तिथली गर्दी, त्या शहराचा वेग पाहून तो हरखून गेला. तो त्या शहराशी समरस झाला. कष्ट करू लागला, धावू लागला, पळू लागला. शहरानेही त्याला आपलंसं केलं. त्याला हवं ते दिलं. अरेच्चा, हवं ते खरंच दिलं. तो तर सुख समाधान शोधण्यासाठी शहरात आला होता. मग आता त्याला असं का वाटतंय की सुखाच्या शोधात समाधान आपण मागेच कुठेतरी ठेवून आलो आहे? असा विचार आला की त्याला थोडा काळ का होईना मागे यावंसं वाटतं. शहर सोडून गाव जगावंसं वाटतं. पण अशा थोड्या वेळासाठी त्याला हे गाव पण देणार कोण? तो भले बेत आखेल, पण त्याचा हा बेत सिद्धीस नेणार कोण? याचं उत्तर आहे बाजिंद. बाजिंद, बेत गावचा. इथे या, निवांत रहा, गाव अनुभवा आणि समाधानाचं चार्जिंग करून परत जा, परत परत येण्यासाठी. बाजिंद, बेत गावचा.